मुलांना ना दररोज उठून भाजीपोळी खायचा खूप कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे मग कधीतरी आई आम्हाला मॅगी कर, हे कर, ते कर असं करून त्यांचं चाललं असतं. म्हणून मी महिन्यातनं एखाद्या वेळेलाच हे बाहेरचं आणून देते. नाही तर शक्यतो त्यांना दररोज डब्यात मी भाजीपोळी व्यतिरिक्त काहीही देत नाही, कारण हे मुलांसाठी खूप म्हणजे खूप खतऱ्याच्या गोष्टी आहेत आणि काय होतं मुलांना त्या गोष्टीचा अनुभव नाही. आणि काय होतं, हे मसाले जे वापरतात इतर फास्ट फूडमध्ये ना, ते कधी किती दिवसाचे असतात हे आपल्याला नसतं माहिती. आणि काय होतं, मुलांचे हट्ट पुरवायला आपण जातो, पण त्यांचे दुखणी आणि हे देखील आपल्याला काढावं लागतं. त्यामुळं काय होतं, मुलांना शक्यतो घरचं अन्नाचीच सवय लावा. वेगवेगळे प्रकार तुम्ही करून देऊ शकता, पण आठवड्याभरातनं एखादा वेगळा आयटम आपण घरीच करायचं आणि शक्यतो बाजारातलं कमी आणायचं, टाळायचं, कारण ते काही चांगलं नाही त्यांच्या तब्येतीसाठी. आणि मग तुम्ही डोसे वगैरे, इडली, सांबार सगळं करू शकता घरच्या घरी. सगळे जे काय आपल्याकडे धान्य बिन्य असेल त्याच्यापासून पराठे बिराठे सर्व काही करू शकतो. तर तशाच मला रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत की तुम्ही एकदम कमी वस्तूमध्ये आणि घरातल्या घरात वस्तूमध्ये कसे टिफिन मुलांचे करत जा. तर हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.